पुराचं पाणी देवाच्या पायरीला पण लागलं बघा. गडबडीत दर्शन पण झालं चांगलं सोडा. तिथंच मग आपल्या भाषण शैलीतून सगळ्या विद्यार्थ्यांच्या मनावर राज्य करणारे सर गाठ पडले. मोटिवेशनल स्पीकर वसंत अंकारे सर भेटले. बर, देवाच्या दारात जाण्याचा योग खरंच सांगतो या भावामध्ये आला. झालं कसं, नुकताच कोल्हापुरात पोहोचलो तोवर भाव म्हणला चल नरसोबाच्या वाडीला जाऊन येऊया. त्यात आणि आज श्रावण महिन्यातला शेवटचाच गुरुवार होता. म्हणलं चान्स सोडायचा नाही अजिबात. मंदिरापाशी पोहोचलो तोवर फॉलोअर्स गाठ पडले. थोडं बघतोय तर काय, नदीचं पाणी देवाच्या मंदिराला लागले पाक. कसं तरी बघा काटापास दर्शन झालं. शेवटी कसं आहे, देवाचं बोलवणं आल्याशिवाय पण आपण तिथं जाऊ शकत नाही हो. आणि इथून पुढे जी देवाचं दर्शन घ्यायला येणार आहे त्याने बघा पावसाचा अंदाज बघून या, नाही अशी कसरत होत्या बघा. परत मग निघालो रिटर्न आणि जाताना अशा ठिकाणी थांबलो की तिथं 5 स्टार हॉटेल सुद्धा कमी पडतंय चवीच्या बाबतीत. बरं, विषय असा इथं आहे की सगळ्याच बघा 2 आकडी किमतीत पदार्थ मिळतील इथे. आणि तिथली आवडती म्हणजे झुणका भाकरी थाळी. नाद भरीच काम होतंय बघा. खरं तर बोलायचं झालं तर ही बघा आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आणि ही मुळात थाळी. तुमचं 3 स्टार 7 स्टार 5 स्टार इथं काहीच कामाचं नाही.